रात्रभर बिबट्या करत बसले होते सगळेजण. घुरतोय गुड मॉर्निंग. गाडी आला बघा ना, सेम राजवंडाला सदापुली गाडीगावकर पण नाव द्या. आणि यार आम्हा अंडा मोगरा. तुला काय वाटतं पंख्याबद्दल? पंख्याची हवा जाते कुठे माहित नाही. या पंख्याबद्दल तुझं काय मत आहे? चक्र. माझ्या मित्राला विचारला, भाई तुमच्या गावात बिबट्या आलो असा तर तुम्ही काय करताला? बरोबर ना. प्रत्येक गावात कुठे आपण चाललोय तर तिथली भाषा सुद्धा शिकले पाहिजे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. अरे किती टाकतसा कालव तरी ते का कोल्हापूर कालव तरी ते का. जळगावच्या पाचशे साईडला मित्रांनो सुप्रभात. भाई सकाळ सकाळ झाले आणि आजची जी मॉर्निंग आहे ना आपली, ही प्रॉपर आपली कोकणातली असणार आहे. भाई जो सकाळ सकाळ थंडावा आणि जी वाईब येते ना भाई, रात्रीपर्यंत आम्ही झोपलो होतो ना, आम्ही इथं अंगणातच झोपलो होतो इथं, कारण की लेडीज होत्या त्यांच्यासाठी प्रायव्हेट रूम होती म्हणजे. आणि आम्हाला सर्वांना पोरं आम्ही बाहेरच झोपलो होतो. जवळजवळ आम्ही किती 7-8 पोरं होतो आम्ही बाहेरच झोपलो होतो. अजून पण तुम्हाला दाखवतो आम्ही कुठे कुठे झोपलो होतो ते. तर उठलं तर भाई एवढा मॉर्निंगचा व्ह्यू भारी येतं ना, जबरदस्त आलेला आहे. मस्त इथं सकाळ झाली त्या साईडला आणि ह्यो असा वातावरण भाई कोकणातली प्रॉपर मॉर्निंग आपल्याला बघायला भेटते. आणि ते बघू शकता बाईला बांधले ते बघा, हे बघा. आणि इथं असा काही व्ह्यू आहे भाई. इथं आम्ही घर होता, या घराची ते आम्ही राहिलो होतो. आणि दीक्षाचा घर जो आहे तो त्याच्या त्या साईडला तिकडे वरती आहे म्हणजे. आणि आम्ही खालती आलो होतो. कुठेतरी लांब गेलो ना आपण का भाई, काहीतरी नवीन जागा बघायला भेटते आणि असं काहीतरी एक्सप्लोअर करायला भेटतं ना, तर भाई जाम भारी वाटतंय. थंडी तर आहे असं वाटतं आपल्याला, थंडी नाही पण थंडी वाजते बाई. आणि मी तर हाफ पॅन्टवरती आहे बघा. रात्री आम्ही कपडे सर्वांनी चेंज केले होते. तर खूप छान वाटतं म्हणजे असं सकाळ सकाळ उठलं आहे. असं बोलतात ना चारी साईडनं बघा ना, जसं आहे ना पक्ष्यांचा आवाज येतो भाई, पाण्याचा आवाज पण येतो. कुठून येतं काय माहिती. अरे खालीचं पाणी. हे बघा इथंच आहे भाई. हे बघा शेण वगैरे आहे ते बघा, ते थापी वगैरे आहेत ना, घेतात माहिती घराच्या समोर मारतात वगैरे नाही का ते, तो विषय. ते बघा आम्ही कुठं झोपलो तुम्हाला दाखवतो. हे बघा ही समोरची वाडी आहे, इथे रूम होती. ते सगळेजण गेलेत म्हणजे चेंजेस वगैरे करायला. हे बघा हे आमच्या आदाशी पोरं आहे बघा. तर एकेकाला उठवतो आता. हा बघा घुरतोय नुसता. बघा गुड मॉर्निंग. ही झोपल्या बघा, साडी लोलले असं वाटतं. साडीला पण नाही राहाय करणे जिवंत. जिवंत आहे का? जिवंत आहे का भाई. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. येऊ बा येऊ कुंभकर्ण. आणि सगळ्यांना झोपूनच नाही दिला भाई, एकटाच घुरवता रात्रभर. आपलं वाघोबा कुठे गेले? ये उठ, तुमच्या पण झोपायचे का नाही? कॉंग कॉंग रात्रभर झोपून नाही दिला भाई. ए उठ चल चल, ते बघ तिथे बाहेर बैला बिला पळवू चल जरा रस्त्यावर. काहीच आम्हाला आहे ना रात्रीपर्यंत आम्हाला कसली भीती वाटते माहिती आहे का. म्हणजे लोक बोलतात का माहिती का बिबट्या येतं, कारण की सावंतवाडी साईडला आहे ना सगळे म्हणजे सगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी सगळे तुम्हाला बघायला भेटतील. रात्रभर बिबट्या करत बसले होते सगळेजण. हे बघ आपण या दादांच्या घरी स्टे केला होता. गाईज रात्री बिबट्या आला होता आणि आमच्या कुरकुरीचा वास घेऊन गेला. मस्त तयारी वगैरे केलेली आहे. आम्हाला उशिराच जायचं कारण की आम्ही आमची पर्सनल गाडी आणली होती. ही बघा आपली नोवा. बबडीला मस्त पुसली आहे थोडीशी, ठीक आहे, थोडीशी बाकी राहिले फक्त. तर बाकी सगळे बघा तयारी करतात इथे, म्हणजे झाले सगळ्यांची ऑफकोर्स तयारी तर झालेली सगळ्यांची. मी काल ज्या रस्त्यातून आलो होतो बघ, तुम्ही बघितलं असेल तिकडे आम्ही हरवलो. त्याच रस्त्यावर बहुतेक तो बोलतात म्हणजे इकडे भाई इकडचं म्हणून भाषा लागली रे, तो रस्ता आम्ही चाललो हा. म्हणजे इकडनंच चाललोय वरती आता त्याच रस्त्याने. बघू इकडनं गेलो तर किलोमीटर खूप जास्त आहे, जवळजवळ 30 किलोमीटर जास्त जायला लागेल. आणि इकडनं गेलो तर किलोमीटर कमी लागेल.
तर आमचं कारण की आमचे टायर जे आहेत ना मेन आहे बघा, टायर बघू शकता बघा, टायर टाकला झालाय पूर्ण बघा, अख्खाच अख्खा. तर भीती आम्हाला फक्त टायरची आहे, कारण की जर उगाच इकडनं गेलो तर ते 30 किलोमीटर आम्हाला परवडेल, कारण की जर टायर पंक्चर झाले तिथे आम्हाला बघायला पण कोण नाही आणि कोणी ना रेंज ना काय काहीच नाहीये. त्यापेक्षा इथे रेंज वगैरे तरी भेटेल आम्हाला. काहीच नारळ पण फोडून घेतो आम्ही, कारण की भाई रात्री भरपूर काय काय सीन झाले आमच्या नोवा सोबत थोडेसे. चला नारळ फोडून घेतो, काय विषय नाही. गणपती बाप्पा मोरया. की आता हा जो प्रवास आपला असणार आहे, हा आपण लग्नाच्या इकडे जाणार आहे. लग्नाच्या नंतर आपण डायरेक्ट जाणार आहे कणकवलीमध्ये आपल्या भावाच्या घराच्या इथे, कारण की मग आपण उद्या घरी जाणार आहे. थोडासा ब्लॉग बोलतात आणि पार्ट 1 पार्ट 2 3 टाईपमध्ये टाकायला ट्राय करतो, कारण की प्रत्येक वेळेस तुम्हाला मला सांगायला लागतं इथे तिथे, त्याच्यामुळे तो ब्लॉग थोडासा मोठा होतो. त्याच्यामुळे तर काय विषय नाही, तिकडे निघतो, कारण की आम्हाला रिटर्न जायचं त्याच रस्त्याने ज्या रस्त्याने मी काल आलो होतो, हरवलो होतो. सो तोच एक रस्ता जो शॉर्टकट आहे, कारण की तो 30 किलोमीटरचा अंतर आहे ना, तो कापतो. आम्ही ज्यांच्या घरी स्टे केलं होतं ना, ते आम्हाला दादा तेच बोलले, गेस्ट करतो थोडासा त्रास सहन करा, कारण की मधला थोडासा पॅच असा आहे ना, तो जवळ 2 किलोमीटरचा थोडासा खडबडीत रस्ता, पण चढण पण तेवढीच आहे. तर काय विषय नाही, चला बघूया आता, जाऊयात हळूहळू आपण सगळेजण. काही जास्त होतले आम्ही आणि आहे ना, हे तुम्हाला युनिक दाखवतो, युनिक फॅन बघा बाई, हे बघा ये सब क्या देखना पड़ रहा है. नॉर्मल फॅन बघा वरती आहेत आणि बाकी फॅन बघ ना कसे लावतात भाई, आडवे. आयुष्यात पहिल्यांदा असे फॅन गाईज याला बघा ना, हे बघा सेम राजबँडाला राजवाड्याला असे येतात का सगळं. अरे हा कोण? बर्थडे रामा अंडा. मोगरा तो मोगरा 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 रामा अंडा कांगरकर. हा बघ, हा कोण? जास्वंदी. हा बघा शेवंती. ही सदाफुली आली आमची बघा, सदाफुली. सदाफुली काका, आताच काका वाटत. झेंडू बघा, झेंडू आणि झेंडू भोपी, चापा भोपी, झेंडू भोपी, झेंडू लावला, जास्वंदी कदम, सदाफुली गाडीगावकर पण नाव द्या. आणि हा रामा अंडा कांगरकर. मोगरा मोगरा रामा अंडा कांगरकर. रामा अंडा हिला काय नाव द्यायचं रे? भोपळ्याला ते साडी घातलं, चंद्र अंडा बघा. चंद्र अंडा. अंड्याचा काय मिनिंग नाही, पण बाई रामा अंड्याचा मिनिंग आहे. रामा अंड्याचा मिनिंग आहे. कुणाल, या पंख्याबद्दल तुझं काय मत आहे? पंखा खूप ताकदवर आहे. तो नाही, तो वरचा पंखा बोलतोय इड्या. तो आहे चक्र. चक्र नाही, पंखा आहे तो. पंखा आहे पण तो चक्र आहे, मी पहिल्यांदाच बघितला. त्याची हवा एवढी स्ट्रॉंग आहे ना, काय बोलू. हवाच लागत नाही. लागते, तो फक्त शायनिंगला आहे. पवन चक्की लावली त्याची, आडवी लावली, पण लावण्यात चुकी झाली वाटतं. सोलार मांडला तो. बाकी तुम्ही एम्बियन्स बघू शकता. हा, बाकी ठीक आहे. ऍक्च्युली चित्रमंदिर आहे हे, हा. इथे नाटक वगैरे होतं. अच्छा. ज्ञानी भाऊ बाकी तुला काय वाटतं पंख्याबद्दल? पंखाची हवा जाते कुठे माहित नाही. रोहित, तुला काय वाटतंय पंख्याबद्दल? मला तर वाटतं टेक्नॉलॉजी कोणाची आहे, इंडियाच्या बाहेर नाही गेली पाहिजे. गट्टूला काय वाटतंय? गट्टूला पंख्याबद्दल काय वाटतं? डोंबिवलीत आणला पाहिजे. आणि तुला? अरे ते जाम जाताना घेऊन जावे. मस्तच केलं त्याने काम. भारीच एकदम. टेबल फॅन लावायची गरज नाही, गरजच नाही, एसीची गरजच नाही. हे डिलीट करा, काय बोललं ते. हे बघा मस्त इथं, हे बघा सगळेजण जेवायला बसलो आम्ही एकाच टेबलावरती बाई. चला जेवून घेऊयात पटापट. कॉंग्रॅच्युलेशन्स, कॉंग्रॅच्युलेशन्स. साहिल रोहित हे माझे सगळे साहिल रोहित फ्रेंड्स. आता कुठे चालले? घरी नाही चाललो आम्ही. आता आम्ही कुठे चाललो माहिती का? गाडीमध्येच चेंज केलं बाई सगळ्यांनी. एवढा कंटाळा सगळ्यांना बाई. माझ्या डोळ्यावरती बघा अक्षरशः ना बोलायची पण इच्छा ना, तोंड बिंड साफ उतरलाय असा. पाठीमागे कसं काय गचपान डोळ्यावर की इथल्या इथंच बसले ते बघा. पाठीमागे जायला कंटाळायला अर्ध्यांना. तर चाललो आम्ही आता कुठे माझ्या रोहितच्या घरी चाललेलो आहे.
तर चला गाईज जातो आता तिकडे आणि तुम्हाला रोहितच्या घरी गेल्यावरच भेटतो. तर गाईज फायनली आपण पोचलेलो कणकवलीला आणि फ्रेश वगैरे झालो आम्ही सगळेच जण. तर आता मस्त आहे की भाई म्हणजे ना आलोय ना गावामध्ये तर भाई बोलतात ना गावातली वाईब आहे यार, ही गावातली खरी वाईब आहे भाई. सप्प सांगतो तुम्हाला. सगळी माणसं झोपली तर आहेत कारण की आम्हाला जवळजवळ काहीतरी 7:30-8 वाजलेले आहेत इथे येतानाच. तर 8:30-9 पर्यंत तर काय नाही. रोहित बोलला आमच्यासोबत चल जातात आपण फिरून वगैरे पण येऊयात सगळ्या नाही. आता आईने आणलेलं मस्त चहा इथं आपल्यासाठी बघा, कोरी चाय भाई, काय विषय नाही. तुम्हाला तर माहितीच आहे कसंही असू दे भाई, एन्जॉय करायचं भाई. आमचा विषय असा ना की आम्ही विचार करतो काय माहिती कॉल फ्राय करूयात मस्तपैकी, कारण की जरा वाईब घेऊयात कोकणात आलं तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा जसे आतापर्यंत होतात. आणि हा पार्ट 2चा ब्लॉग असेल कारण की जेवढा काही ब्लॉग मी तुम्हाला दाखवतो तेवढं सगळं दाखवतोय मी तुम्हाला. नाही तर आम्ही हे बघा चहा प्यायला बसलो सगळेच जण. इथं आपलं चिकन आहे बघा. बोनलेस घेतले का? बोनलेस थोडा तरी अड्डा असेल. हो झाले भाई. अशी तशी चहा नाही, गवती चहा आहे भाई. गवती चहा वास घेऊनच समजला. कसे चहा एक नंबर गवती चहा एक नंबर. गाईज आता तुम्ही मला सांगा, मी कोकणात आलो तर कोकणकरांची भाषा शिकलो पाहिजे ना. माझ्या मित्राला विचारलं भाई तुमच्या गावात बिबट्या आलो असा तर तुम्ही काय करताला, बरोबर ना काय बोल काय पण सांगा ना. मग तुम्ही सांगितलं पाहिजे उलटा, तुम्ही या गावातले म्हणजे तुमच्या गावात बिबट्या आला तर तुम्ही काय करता असं. तुमच्या आमच्या गावाने बिल्डर आईला आगरी भाषा शिकल्या. बोल ना एकदा बोल. तुमच्या गावात बिबटेलो आता तुम्ही काय करताला. आम्ही काय नाही करताला, आम्ही डायरेक्ट सरपंच चिकन खाताला नाही करताला. आम्ही काय नाही करताला. मग बिबट्या काय करताला. बिबट्या जो काय करूचा तो करतो. बिबट्या काय आपण पालून ठेवलेला असो हा. तुमच्यापेक्षा भारी बोलतो. गाईज मी आहे ना माझ्या भाषेमध्ये ट्राय करतो, म्हणजे मध्ये मध्ये बघतो तुमच्या लोकांची कोकणकरांची भाषा जमते. थोडे थोडे मला वर्ड्स माहिती आहेत म्हणजे असे बोलतात ते, बट तरी पण ट्राय करत काय चुकलं तर भावानं मी सॉरी म्हणतो. कारण की प्रत्येक गावात कुठे आपण चाललोय तर तिथली भाषा सुद्धा शिकलं पाहिजे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर बघूया चला. आणि खूप सुंदर अशी बघ कसा मरतय ते. पुढचं तेवढं येतं मला. गज पांडवळो माझ्या वाडी दिलंस आणि आता असं करता. तुझ्या वाडीत नाही इलंय, रोहितच्या वाडीत इलंय. याच्या वाडी दिलंय मी आणि बागाच काम करूक लावता. मित्र काय कामाचा असो हा मग. अरे अरे किती टाकतसा कालव तरी ते का कालव तरी ते का नुसतं टाकत चालू. आपला आता आग लावूनच राहतो वाटतं. हा ना, अख्खे गावांची आग लावून पेटलो हा. गावांशी आई आपल्याला तर अंडी दही तयार. A few moments later. कौल फ्राय करतोय भाई. रात्रीचे 12 वाजलेले आणि कोकणातून पण कौल फ्राय भाई. नाद करा आमचं कुठं भाई. बघा आम्ही सगळे जण भाई बसलोय दरवाजा पाठी बसलोय. दरवाजा पाठच्या साईडला आमचा यो वाघ्या बघा. हे बघा यो वाघ्या बघा आमचा वास आला. हे बघा हे मस्त एवढे खाय केलेलेत आम्ही. बाकीच आपली ते होतात हे बघा मस्त की जबरदस्त. इथे आमची पोरा बसली बघ भाई. शंकर इथं आमचा दुसरा शंकर, हा तिसरा शंकर, हा शंकर. आणि आमचा वाघ्या. ए भाई तुला पाहिजे का वाघ घेतं भाई. नंतर ते बोलते त्याला थांबा आता नाही देत भाई, ना अख्ख्या गावकीला घेऊन पिलो आता याच्यावर मस्त पैकी. रात्रीचे 12:30 झालेले आहेत आणि आम्ही आता झोपतोय कारण की भरपूर रात्र आली. आणि तुम्हाला सांगू ना या आमच्या गट्टूला ना मानकुली ब्रिज झालं असं वाटतंय. काय बोलतो माहिती आहे का, राऊंड मारायला जायचं का आईस्क्रीम खायला बोलतो.
आणि आमचा तुम्हाला सर्वात मेन दाखवतो, आमचा राखणदार दाखवतो तुम्हाला. तो बघा तिथं झोपला, तो बघा बिचारा. आमच्यावरती लक्ष ठेवतो आहे भाई, कारण की तुम्हाला तर माहितीच आहे कोकण साईडला बाई प्रत्येकाच्या घरामध्ये तुम्हाला कुत्र्यांना मांजर वगैरे काही ना काही दिसतं नाही. तर चला मी आता झोपतो आणि व्लॉग जो आहे ना तो आपण उद्याला कंटिन्यू करूयात, किंवा मी आत्ताच हा व्लॉग एंड करतो, उद्या सकाळीच भेटूयात. तोपर्यंत शुभरात्री.